भाजपचा मुंबई अध्यक्ष ठरण्याची शक्यता। मुंबईतील दादरच्या वसंत स्मृतीत बैठक। प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावांची चर्चा। भाजपचा पहिला जनता दरबार घेण्याचा मान पंकजा मुंडेंना। 22 एप्रिलला मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात जनता दरबार। दर महिन्याला भाजपचा जनता दरबार। मुंबईत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक। टिळक भवन येथे प्रभारी रमेश चैनीथला, प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस खासदारांच्या उपस्थितीत बैठक। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता। 21 एप्रिलला पुण्याच्या साखर संकुलातील एआय बाबतच्या बैठकीत काका पुतणे एकाच मंचावर दिसू शकतात। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण। डॉक्टर घैसास शहरातून पळू नये म्हणून पोलिसांची खबरदारी। अलंकार पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर घैसास यांची हजेरी बंधनकारक। मुंबईकरांचे विविध प्रश्न आणि पाणी प्रश्नासाठी ठाकरे गटाचं आजही आंदोलन। वांद्रे फोर्ट परिसरात ठाकरे गट पालिकेवर मोर्चा काढणार। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा। केंद्र सरकारकडून पैसे न मिळाल्यानं 34,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार नाही। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी। 2024-25च्या पूर्वतयारीसाठी आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा ही सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी। हिंदू समाजाच्या धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिम किंवा बिगर हिंदू व्यक्तीला स्थान देण्याचा विचार आहे का? वक्फ विरोधातील याचिकांवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल। आज पुन्हा सुनावणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।